हो दादा, ताडपत्री कशी दिली? यो जायचा गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. सकाळी उठलेलं लवकर, पत्रा झरली, काजू परलं. तर या साईडला पत्रावाल्या वेल्यान जी पत्रा टाकायची होती ती पण हलेली आहेत. तर एक साईडला पत्रा टाकतात. तर मग अंग पण धुवून झालेला. तर आता जायला निघतात. चाललो मी कुठे जायचा? वाशीला. जसं मी तुम्हाला सांगितलं की वाशीला जायचं म्हणा ताडपत्री हाणासाठी. तर आता वाशीला चालल्या ताडपत्री हाणाला. तर लगेच तिकडून यायचा, दातांच्या दवाखान्यात जायचा. अशी कामं आहेत, 4-5 वेळा ती करून घ्यायची आहेत. लगेच संध्याकाळचे जायचा, डॉक्टर नाशिककर जवळ जायचा, डायबिटीजसाठी जायचा. तर आता पहिले जायला निघता. बाबूला पण घेतली बघ कसा बघते. कड बघा त्याची कशी मरली किशोरी. कड बघा कशी मरली. चला जायचं बाबा, घुम जायचं. हां चल 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 चला चला. या आल्या वरती आज बरेच दिवसानंतर वरती यायल्या. जसं मी तुम्हाला सांगत असतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगला की काजू पाडायला गेलतो. तर इकडे बघा थेट खाल्या कोणी पोपटाही खाल्या नाही ना. आपली तर पोपट जास्ती आहेत म्हणून. तर चला दुसरीकडे बघू आपण. खरा असती हो हो जरा हो. इथं कुठेतरी बसले आयो बघा. आई शपथ बघा पोपट झाला. माहीत नाही मग तो पोपट झाला. असं लय बसले असताना यावं खत असताना. चला आज बरेच दिवसानंतर आल्या काजू पाडायला. मला दाखवता प्रत्यक्ष. गेला काही कामाचं नाही. कसा माल आहे बघा, एकदम ताजा टवटवीत. आता मे महिन्याची आज 14 तारीख आहे. तरी पण काजू आहेत थोडं थोडं चुकून येतात. पाणी पारला तरी ते येतील थोडं थोडं चुकून. खपलं चला तिकडं आता. बघा मस्त भेटले. आणि किती आहेत? 3, 3, 6, 9. चला या मस्त 10 काजू परले. जास्ती काही भेटलं नाही. भेटलं पण 10 भेटले. चला पहिले आम्ही थेट वरती साफसफाई करायसाठी तेव्हा ते आपल्याला दिसले. तर आज बरं साफसफाई करून जाऊ. थेट झोपणशा उठल्या आणि वरती आल्या. चला या कचरा कमी आहे. या मस्त खराता आणलेला आहे. बरं सगळी साफसफाई करून जाऊ. पाऊस अवघे 10 ते 15 दिवस बाकी आहेत. तर पाणी चालू होणार आहे. त्यासाठी पहिली तयारी करून घ्यायला पाहिजे आपण. ही साफसफाई केली नाही तर आपल्या घरामध्ये पाणी पडेल, या मात्र नक्की. आणि बघा या पाहिजे इथं तसं तो पाणी लगे रिटर्न आत्माशा खाली उतरण. चला साफसफाई करून घेता. चला या मस्त झाडून झालेला आहे. माझा काम झाला. आता खाली आहे त्याला उचलता अंग धुवायला जाता. बघा मस्त साफसफाई केली की नाही. आता थोडाफार पारण याचा काही प्रॉब्लेम नाही. थोडा तो दुसरे चालीव आहे. तो पाणी पारल्या डायरेक्ट खाली येईन. कारण की तो त्याही कबदान उतरण जास्ती आहे. आपली याची उतरण कमी आहे म्हणून इशा कचरा निघा नाही. चला अरे बाबा 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 चांगली गरम चटका बसला. एक तर उघडा जा. तर माझं काम झालेलं आहे. मस्त आग लावून झाले. चला काम संपन्न झाला. आणि या साईडला बघा सगळा साफसफाई करून झालेला. तर परवा दिवशी मी व्हिडिओमध्ये सांगला की दादानी 2 माणसं पाठवलेली साफसफाई करायसाठी. तर सगळं साफसफाई करून घेतली आजूबाजूचा, जेणेकरून जनावर आपले घरापर्यंत नाही यावा. मात्र बाथरूमच्या होलांशा घुसत ना आतमध्ये निघन असं आहे. सगळा कचरा काढून इकडे टाकला किंवा सुकन. चला काम बाबू बाबू. आता या साईडला आल्या. जसं मी तुम्हाला सांगला का आपली पत्रा बदली करायची आहे. तर त्यासाठी या साईडला आल्या आपण.
पत्रा कुठे गेला तुम्हाला दाखवता थेट आतमध्ये घुसून दाखवता या. हे बघा, ही आपली जुनी पत्रा जाम खाली पाठीमागं गेली आणि ती येऊन तुटली ती. त्यासाठी ही सगळी बदली करायची ई आणि ई. चला पाला बघा कवरा तेव्हा कवा झरलाच नाही कवाच, कारण की पत्रा नरामत त्यामुळे झाडाचा विषयच लांब सारायला पारला बिरला ते त्याचा दोन होऊन त्यांना कसा ते अनुभव होते बरोबर त्यांची हिशोबाची करते बरोबर. ताडपत्री बी अजून तशात तशी आहे, अजून एक खाली ताडपत्री आहे, 2-2, 3-3 टाकलेल्या. पोचलेला आहोत सुप्रीम ताडपत्रीवाला. इथं आपण पोचलेला आहोत. लवकर लवकर ताडपत्री म्हणजे आपल्याला घ्यायचा पन्ना, 20चा पन्ना आपल्याला घ्यायचा. तर बरं झावून लगेच बरं घरात जायला निघू. चला थोडा आतमध्ये जिल्हा दाखवता तुम्हाला. यो बघा, यो पन्ना आपला 20 फूट का यो जायचा, यो जायचा. ओ दादा, ताडपत्री कशी दिली? अरे ह्यो तर इकडं झाला, तू ताडपत्री इकायला बसली ना, हा डायरेक्ट कणाला येते इकडे. ताडपत्री इकडे तू ताडपत्री विकायला बस. लाल टेकते जाम तो, गोड खाला ना मग तो लाल टेकते. जा आई जाऊ, जा आई बोलू, तर आई बोलू तुला. जा 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 आई जा जा, ती आपली रशी आहे. जा जा, असती असती एकदम असती असती. एकच नाही 2-2 काय घेत, एक घे एक. तर त्या साईडला आपला पन्ना करतात, म्हणजे 20चा पन्ना म्हणजे 20 फूट असा आपला नियम आहे. ते 20 मीटर सॉरी 20 फूट म्हणजे किती आहे, 4 मीटर काही दाखव, 4 मीटर. चला या आता पोहोचले आपण लोणामध्ये, दातांचे दवाखान्यामध्ये. चला आपली गाडी ती बघा तिकडं, आणि बाबू गाडीमध्ये झोपले आरामात. चला काम झालेलं आहे, आता घरात राहायला निघू. लास्ट काम मंगळवार लास्ट, त्यानंतर यायचा बंद. कॅप लावून जाऊ बरं. समोर सुंदर अति सुंदर असा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाठीमागे लालबागचा राजा, दोन्ही एकच आहेत. चला या बघा, ताडपत्रे आणल्यात आणि येता येता रस्सा पण आणल्या, जेणेकरून आपल्याला एकदम टाईट बंद आहे. आणि सकाळी जी कामात ती पात्रांची ती कामं झालेली आहेत. त्या ती जुनी पात्रा ही बघा इकडं मागे टाकल्या, इसली ही जुनी पात्रात ती काढून पाठीमागे टाकली आणि तिथं नवीन टाकली. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवता. चला अजून याला पण आग लावायची बाकी आहे थोडी. माझा व्हिडिओ असा असताना कामाच्या गोष्टी मी पहिली दाखवतो, नाही त्या गोष्टी आपण दाखवित नाही विनाकारण. या सगळ्या कामाच्या आहेत. पावसाला जे पहिली तयारी करायची किंवा आपला पहिला काम. तर बघ बिना चपलीचा त्याला ठेवलेस तुम्ही उभा. चला जायला निघलो, दवाखान्यामध्ये जायला निघलो. डाल वड, साबुदाण्याचं वड कसं करल्या. चला हे बघा नाशिककरांची फाईल आहे. यो नाही नंबर कुठं आहे बघा, नंबर आहेत पाठीमागे, जिकडं पाहिजे तिकडं नंबर आहे. चला आपण पोहोचल्यावर डोंबिवलीमध्ये पोहोचल्यावर श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. चला आतमध्ये एंट्री मारू. पहिले आपण समोरच जसं तुम्ही याल पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. चला खाली बघा जांभला गौरी पारल्या,
जांभळाचं झाड आहे, कोणाला पाडायची तर परमिशन नाही आहे. पाया पड बाबा, पाया पड. त्याला पाया पडता येणे जमलं नाही बरबा म्हणून. यो बघा बारीक पोरांना मस्त खेळासाठी गार्डन आहे. चढली 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 या 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 बघ मस्त बारीक पोरांना टेन्शन आहे कुठल्या गोष्टीचा. तिथं जवळपास असेल ते येऊन बसतात. पुढं तुम्हाला प्लॅन पार करावा लागेल. किती गेली ही मोठा गार्डन आपला पार तिकडं पण हा. तुम्हाला इकडं दाखवतो मी पुढं. चला पकडून ठेवले मी त्याला. या काय वाटतं चक्कर येते का रे गोल गोल फिरून. या या बस बस बस. चला आपला काम झालेला आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आपण घेतलेली आहे कारण की डायबिटीज थोडी जास्ती आहे. थोडी नाही जास्ती बोलतो एकदम जास्ती 550 डायबिटीज आहे. म्हणून डॉक्टरांची अपॉइंटमेंट लवकर भेटली. 8:30 वाजता वापस आपल्याला यायचं इथे. आता घरात आता थोडासा आराम करताना वापस 8 वाजता इथे येतात. 8:30ला नंबर सांगले पण वाजतील 11-12 वाजतील. वाजला तरी काही टेन्शन नाही. चला आता जायला नाही. यो शेटचा. चला आता काही रथचं वाजलं 9 वाजलं. काम लवकर झालेलं आपला. बाबूला घरा ठेवला आम्ही. चला जायला निघू. चला बाबूला घरा ठेवून आले आम्ही. चला बसा. काम झालेला. इथं डॉक्टरला जाऊन कसा नंबर लागायला 4 महिने 5 महिने अशी वेटिंग असते नंबरसाठी. आम्हाला डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये सांगलेला. पण शेटची डायबिटीज 550 डायबिटीज होती म्हणून लगेच त्याही नंबर घेतला. त्याही सांगला बोलतं थोडे बोलतात 1-2 तासानंतर या बोलतं. 8:30पर्यंत तुम्ही या. तुमचा बोलतं नंबर मी लावता बोलतं लगेच. बोलतं 550 डायबिटीज बोलतं. जास्ती डायबिटीज जास्ती झाली ना माणसाला धोका जास्ती असतं त्याच्यामुळं. लगेच त्याही नंबर घेतला ना. आजच नंबर दिला. लगेच जवळ 6 वाजता बोलतो पहिले. आता वाजल्या 8:30-9 वाजले. 8:30ला 8 वाजता इथे बोलतो. अपॉइंटमेंट घेतली लगेच तिथं या करून डॉक्टर जवळ भेटून लगेच जायला निघलो. तर आता आईची कमी होती तरी पण आईची त्याही घेतला. बोलतो दोन्ही नंबर एकसाथ होतील. जर तुम्ही लांबून येत असाल पनवेल पुणा कर्जत नाशिक इथे येऊन सांगा बाबा मी लय लांबशा आल्यावर तुमचा नंबर लवकर लावतील. का लांबशा माणूस आलेला आणि जास्ती बसवीत नाही म्हणून. आपला कल्याण डोंबिवलीत असेल ना तर लवकर येत नाही शक्यतो. मग कसं दुसरं पण असतात त्याच्यामुळे तो टाईम लागतो. मग दुसरी कशी भडकतात का बाबा इच्छित जवळची असून तुम्ही नंबर घेतला पहिले मग आम्हाला तुम्ही बसून ठेवली असा होते. मग खरोखर जर तुम्ही लांबून येत असाल तर डॉक्टरला सांगा बाबा आम्हाला डायबिटीज जास्ती आहे. रिपोर्ट घेऊन येताना आणि सांगा की डायबिटीज जास्ती आहे. आम्ही लांबशा आल्यावर लवकर नंबर तुमचा लागेल. चला जायला निघू. पोचलो गेला. आईच्या गोळ्या झाल्या पुऱ्या 6 हजाराच्या. आईला आता 4 महिन्यात बोलवली म्हणजे नोव्हेंबरमध्ये तिला बोलवलेली आहे. आणि पिंट्या शर्टच्या गोळ्या झाल्या पुऱ्या 1,500 रुपयाच्या. पुढच्या महिन्यात बोलवले कारण की याला डायबिटीज जास्ती आहे. 550 डायबिटीज आहे. आणि उद्या याला सोलापूरला निघायचा म्हणून त्याला सगळं बाबा डॉक्टरला रिक्वेस्ट केली त्यानं. म्हणून त्याचा नंबर थोडा लवकर घेतला. आणि आता आपण घरात जायला घरात पोचलेला. जर तुम्ही लांबशा येत असाल तर त्यांना नक्की सांगा की बाबा मी लांबशा आल्या पनवेल कर्जत पुणा नाशिक ईशा हल्याव लवकर नंबर जिता. तसा सकाळची आपली इको जाणार आहे ते आपला बंटी पिंट्या शेठ दीपक भाऊजी वापस आपलं नाव काय याचा भार्गव आणि आपला कुणाल ही सगळी जाणार आहे. मी हा आपला घर लक्ष ठेवायला काही होतं काही प्रॉब्लेम काही नाही त्यासाठी मी घरानं जावं. 12-13-14 जण पाठवलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जरा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.